तर मागचा ब्लॉग तुम्ही कौल चिकनचा पाहिलेला आहे मित्रांनो, आणि आज आपण 30 ची तयारी करतोय आणि आज आपण नवीन रेसिपी करणार आहोत ट्राय. तर आपली टाइमपास खरेदी पण झालेली आहे आणि दीपेश भावाच्या दुकानात आपण आलेलो आहोत. नक्की भेट द्या. दुकान कोटिंबे आंबिवडी रोडला आहे. कशाले कोटिंबे रोडला गोकुल दूध डेअरी. नक्की विजिट करा. तर मित्रांनो, चिकन रेडी होईसपर्यंत आम्ही जरा आमच्यासाठी टाइमपाससाठी खायला आणलेलं आहे आणि त्या टाइमपासच्या नादामध्ये आमचे 750 रुपये गेलेले आहेत. हे बघा काय काय आणलंय आम्ही. हे पण भरलंय आणि खाली पण खूप काय आहे इकडे. एवढा आम्ही 750 रुपये फक्त खायलाच आणलेले. तर आपल्या पार्टीला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही आता चिकन बनवायला घेतलेलं आहे मित्रांनो. आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपला चिकन जो होता तो मॅरिनेट वगैरे करून ठेवलेला आपण. आणि आता आपण काय करतोय, तर मागच्या वेळी आपण कौल चिकन केलं होतं आणि यावेळी आपण करतो बार्बिक्यू. मागच्या वेळचा चिकन कौल चिकन आणि आताचा चिकन बार्बिक्यू. आणि भाई आमचा उद्याचा सबमिशन येत आता, त्यामुळे तो मन लावून अभ्यास करतोय उद्या सबमिट करण्यासाठी. आणि मी भाई नेक्स्ट करतोय. आणि हा आपला साऊंड पण लाऊड आहे मित्रांनो. आणि आपला बार्बिक्यू चिकन पण आता चालू आहे. मागच्या वेळी ताईच बसल्या होत्या आणि आमचा जो कालुराम शेफ होता तो सुट्टीवर आहे. त्यामुळे आमचा जो चिकन म्हणजे जो हात मागून जो मसाला टाक हे टाक ते टाक चालू होतं त्याचं. आपला बारकू शेख तो सुट्टीवर आहे ना, त्यामुळे आता जरा आम्ही आमचं करतोय आता 30 ला. तो जरा दुकान सांभाळतो, त्याचं दुकान आहे ना, त्याला मी दुकान टाकून दिलंय, तो पण सांभाळतो तो. दूर बघा मित्रांनो. बुटकू शेट हलवाईवाला सगळ्यात भारी चिकन बनवायचं असतं त्याच्याकडून शिकायचा. हलवाई बघण्याचा आडनाव पाकिस्तानी चिकन, अफगाणी चिकन, इंडियन चिकन, सर्व चिकन बनवतो तो. आणि आमच्या चिकनचे पीस झालायला लागले. आमचा कुक काय बरोबर नाही. हे बघ